नमस्कार, मी श्रेया सावंत फिल्डो कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सध्या इंस्टाग्रामवर फेमस असलेला घोणसरीचा वॉटरफॉल हा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण घोणसरीच्या वॉटरफॉलला कसं यायचं हे सर्व जाणून घेणार आहोत. कणकवलीपासून साधारण 20 ते 24 किलोमीटर अंतरावर आहे हा घोणसरी धबधबा. घोणसरी इकडे वर रामनगर जायचा कसा तिकडे नाही जायचं आहे ना? इकडे पुढे ही गाडी उभी आहे ना, हां हां त्याच्या जरा पुढे जायचं. तिकडे गेल्याच्या नंतर एक गल्ली मिळेल, गल्लीतनं गाडीवर हलायची आणि त्या आंब्या उडी उभी करायची, नंतर धबधब्यावर जायचं. ओके चला चला. रस्तो गेलो माठ पायवाटा आणि पाटी बोर्ड लावले नाही तो आहे ना, नाही पायवा हो हिचो सपाटवाडी. सपाटवाडी. हां हां धन्यवाद. चला चला, थँक्यू काका. तर मंडळी, आम्ही आता घोणसरी गावात पोहोचलो आहे आणि गुगल मॅपने आम्हाला इथे येऊन स्टॉप केलं. आता याच्या पुढे कसं जायचं, तर या ठिकाणी आम्हाला थोड्या गाड्या दिसल्या आणि एक आजोबा पण दिसले. त्यांनी सांगितलं की इथे गाडी लावून पुढे चालत जावं लागणार आहे. सो असा हा रस्तासुद्धा केला आहे त्यांनी. सो गाड्या लावल्यात. वैसे ना, काय म्हणशील, आपल्याला किती वेळ चालावं लागेल असं तुला वाटतंय? आता समजेल ना पोचल्यावर, नाहीतरी पण सांग ना. मी येताना सांगतो किती वेळ लागेल. सो आता किती वेळ चालायचं आहे माहिती नाही आहे. चला आपण चालत चालत जाऊया. वाट अशी आहे, तुम्हाला दाखवते. इथे बिबट्या येतात असं ऐकलंय, तर गोप्रो घेऊन जे धावतील चालतील तर त्यांनी ते पाठी राहतील. कसं काय? हो, पण बोर्ड लावले आहेत खरे की इथे बिबट्या आहेत. सो आपण जास्त वेळ काळो होईपर्यंत धबधब्यावर नाही थांबणार आहोत, लवकर येणार आहोत. चला. कुठे माहिती आहे त्याला काळोखात देऊन खायचं. गाडी आज गेली असती जाणतो. आता टू व्हीलर लोकांनी इथे लावले आहेत. आम्ही थोडंसं चालत आलो. सो या ठिकाणी टू व्हीलर लागतात असं वाटतंय, त्यामुळे पुढे लोकांनी टू व्हीलर घातला नाही आहेत. कदाचित चिखल होऊ शकतो, त्यामुळे येताना प्रॉब्लेम होईल. पण कारसुद्धा इथपर्यंत आल्या आहेत. हां, प्रॉपर रस्ता आहे आणि आय थिंक खूपच गर्दी आहे, त्यामुळे गाड्या खूप दिसतात इथे. सो आता पाण्याचा आवाज येत आहे. हे वेगवेगळे डोकं लावतात. बाईक मोजले म्हणजे हो, इथे ह्या पाण्याचा आवाज येतो. म्हणजे अजून धबधब्यावर चालायला खूप वेळ आहे आणि ते गाव पण आहे सजून. सो किती वेळ लागणार आहे माहीत नाही आहे. समोरून काही लोक येतात, त्यांना विचारा. कोण बोलला? धबधबा किती लांब आहे? अजून 1 किलोमीटर आहे. अजून 1 किलोमीटर आहे. बापरे, रस्ता प्रॉपर ह्याच आहे. सो आत्ता आपल्याला जे भेटले त्याने सांगितलं टोटल 1 किलोमीटर लागतं आहे. तर आम्ही आता 1 किलोमीटर चालण्यासाठी जरा फास्ट चालतो, म्हणजे जेणेकरून वॉटरफॉलच्या इथे जास्त वेळ राहू शकतो असं. सो आता कॅमेरा बंद करतो आणि चालत निघतो. सगळी चिखलाची वाट आहे. 2 सेकंड में आएगा. ये बोल रहा है 2 बोल रहा है 2 सेकंड में आएगा. मैं जरा पकड़ ना मोम गोप्रो. आने वाला है किसका तो ढाबा, गुप्ता जी का ढाबा. अभी आने ही वाला है गुप्ता जी का ढाबा. मैंने कहा गाड़ी तेज चल. फिर गुप्ता जी का ढाबा अभी आने वाला है. फिर आज गुप्ता जी के ढाबे पे खाना खाया, फिर वापस बोर्ड लगा था
अरे वो नहीं, ये था असली गुप्ता जी का ढाबा. आणि मग काय सांगताय? नाही ते बोलले असाच रस्ता आहे. मी त्यांना विचारलं ना. मी बंद करते जरा मला बॅग बिग नाही होते जरा घे ना रे गळ्यात घाल. तो वाट बघतोय कोणतरी पडेल. पहिला गाडी, पहिला हादरा, पहिली अवदासा. मी सरळ पाण्यातच चालत येऊ काय? मला पण तेच वाटतं. कणकवली शहर मागे सोडलं की हळूहळू शहराचं वातावरण दूर होतं आणि सुरू होतं कोकणच्या गावाकडचा सुंदर प्रवास. धबधब्याकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूना दिसतात हिरवीगार शेतं. नुकताच पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतांमध्ये नांगरणी त्याचबरोबर तरवा लावायची लगबग सुरू होती. मातीचा सुगंध, पावसाने ओलावलेली जमीन आणि आपल्या रोजच्या कामात व्यस्त असलेले शेतकरी हे सगळं पाहताना कोकणच्या साध्या सुंदर जीवनाची पुन्हा एकदा जाणीव होते. पुढे जाताना वाटेत एक छोटासा वाळा देखील लागतो. पावसाच्या पाण्याने खळखळत वाहणारा हा छोटासा प्रवाह सुद्धा या प्रवासाचं सौंदर्य आणखी वाढवतो. लोक मगासपासून येत आहेत. आम्ही जातोय. हा. समोर बघू किती होत. किती वेळ लागतो साधारण? 10-15 मिनिट. अजून 10-15 मिनिटं. अजून 10-15 मिनिटं म्हणतायत. समोरून येणाऱ्याला प्रत्येकाला विचारलं की जरा मोटिवेट व्हायला होतं की हां अजून 10 मिनिटं, अजून 10 मिनिटं. सो चला अजून 10 मिनिटाचा वॉक. जसं आम्ही सह्याद्रीच्या डोंगराच्या जवळच जातोय. डोंगर समोरच आहे. डोंगर दिसतोय तुम्हाला? सो पाण्याचा मध्ये मध्ये आवाज येतोय. अजून 15 मिनिटं चालायचं आहेच. सो आता आम्ही थोडं 20 मिनिटं चालून या पॉईंटवर पोहोचलो आहे. नवीनच बोर्ड लावला आहे. थोडं रेल्वे पण दिसते आणि कोकणातलं जे प्राईज आहे महाराष्ट्रातील मानचिन्ह मँगो, शेकडू, त्यानंतर कांदळवन, पांढरी चिपी हे सगळं आपल्याला ह्या आवारात पाहायला मिळणार. तर चला म्हणजे अजून तिथे चालायचे लागतंय. लोक खूप चालूच आहे. सो आता आपल्याला हा वरचा एवढा ट्रेक करायचा आहे. घोणसरी वॉटरफॉल येतच आहे. पाण्याचा आवाज तर येते. दमलात तर बांगडा आहे बसायला. कचरा टाकण्यासाठी इथे जागा आहे. यामध्येच कचरा टाका किंवा आपला कचरा आपल्याबरोबर घ्या. सो दिसते तुम्हाला केवढं चालावं लागतं. तेव्हा काय जंगलात आल्यासारखंच आहे हे. प्रॉपर रेलिंग वगैरे बांधलं आहे पण बिटक्यांची सेफ्टी कोण घेणार? सॉरी, आपली सेफ्टी कोण घेणार बिटक्यांपासून? फायनली वॉटरफॉलच्या जवळ आम्ही पोचतो. कसं व्हिडिओ काय माझा. सो अर्ध्या तासाचा प्रॉपर वॉक केल्यानंतर फायनली आपण वॉटरफॉलला पोहोचलो आहे. 15 मिनटं नाही, अर्धा तास झाला. सो आहे वॉटरफॉलचा व्ह्यू. सो या ठिकाणी खूप प्रॉपर
व्ह्यू गॅलरी केली आहे. 2 दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी थोडं कमी आहे. आता आपण व्ह्यू गॅलरीमधून जाऊया. बाजूला गॅलरीतून वर चढतोय. पर या ठिकाणी व्यवस्थित असा वॉटरफॉल बांधला. धबधब्याच्या परिसरात आल्यानंतर काही पर्यटक या स्वच्छ थंड पाण्यात मनसोक्त भिजताना आणि खेळताना दिसतात. शहराच्या धावपळीपासून थोडं दूर, निसर्गाच्या अगदी जवळ, पावसाच्या सरी, वाहणारं पाणी, हिरवाई आणि आजूबाजूची शांतता. कधी कधी अशा छोट्या प्रवासात आपल्याला मोठा आनंद मिळतो. तर चला आजच्या या पावसाळी सफारीत आमच्यासोबत अनुभवूया घोणसरी धबधब्याची निसर्ग सौंदर्य. तर मंडळी, आत्ता या आम्ही घोणसरीच्या वॉटरफॉलला आहोत आणि इकडचा व्ह्यू तर एन्जॉय केला. त्याचबरोबर आम्ही येताना आता कॉफीसुद्धा बनवली आहे. मस्त गरमागरम आता आम्ही कॉफी पिणार आहोत. माझी कॉफी हां सो कॉफी पिली आहे आणि तुम्हाला दाखवते कॉफी. सो मस्त गरमागरम कॉफी पितोय. आणि कॉफी प्यायचं राज म्हणजे काय, तर या वॉटरफॉलला जर यायचं असेल तर आपल्याला 1 किलोमीटर तरी चालावं लागतं. म्हणजे साधारण 20 ते चालायची सवय नसेल तर 30 मिनटं लागतात. पण रस्ता प्रॉपर नाही आहे, शेतातल्या मेरेवरनं चालावं लागतं. सो वयस्कर लोकांना घेऊन येऊ नका. ज्यांना चालायची सवय आहे त्यांनीच या, नाहीतर इंस्टाग्रामचे रील बघून जर तुम्ही चालत सुटलात तर इथे येऊन तुमचं मूड ऑफ होईल. अरे काय. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे पाणी जास्त असलं पाहिजे. म्हणजे हे धबधब्याचं पाणी जे आहे ते समोर इथे पडलं ब्रिजवर तर आणि खूप मस्त असेल. सो खूप पाऊस असताना नक्की इकडे या. तर आता जर आम्ही कॉफी पितोय, वॉटरफॉल पाहत जरा व्ह्यू एन्जॉय करतोय. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुम्हीसुद्धा घोणसरीला यायचा प्लॅन करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.